नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 2024 सालीचा जो काही पीक विमा मंजूर झाला होता, आता तो पीक विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात झाली. आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असेल, PMFBY जे काही साईट आहे त्याच्यावर लिंक असेल, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली. आता याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आज पैसे येतील, काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये उद्या, काहींच्या अकाउंटमध्ये कालपासून देखील यायला सुरुवात झाली. बहुतेक शेतकरी आता हे काय असते, बँकवर डिपेंड असतं. काही बँकेचे पैसे आज येतील, कुठल्या बँकेचं उद्या परवा, असं हळूहळू करत आहे 8 ते 10 दिवसाच्या अंतराला मध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होऊ शकतात. तुमच्या पीक विम्याची स्थिती पाहायला तुम्ही देखील PMFBYच्या वेबसाईटवर जाऊन तिथं आधार नंबर वगैरे टाकून तुमचा OTP जर आला, त्याच्यानंतर तुम्हाला तिथे तुमच्या पीक विम्याचं स्टेटस देखील तुम्हाला कळणार आहे मित्रांनो. त्यामुळे तिकडे जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता. पण तुर्तास तरी याच्यामध्ये जे काही जिल्हे कव्हर झाले होते, बुलढाणा, परभणी, हळूहळू असे सगळ्या जिल्ह्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होतील. त्यामुळे चेक करून घ्या लवकरात लवकर. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.